थांबा 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 थांबा. कोण म्हणतोय की वजन वाढले की मणक्याची ट्रीटमेंट किंवा शस्त्रक्रिया सक्सेस होत नाही? आज 2 चांगले वजनचे पेशंट, वजनवाले पेशंट आपल्याकडे आहे आणि एकांच्या मणक्याची शस्त्रक्रिया आणि एकांची विना शस्त्रक्रिया, म्हणजे दोन्ही ट्रीटमेंट आपल्याकडे चालू आहे. वजनवाले पेशंट आम्ही भरपूर शूट केलेले आहेत, पण 2 वजनवाले एकत्र नाही केले कधी. म्हटलं एक चान्स भेटलाय, दोन्ही शहरी बेडवरती होते, म्हटलं शूटिंग करून घेऊ आणि लोकांना माहिती देऊ. हे पण माहिती होईल की पेशंट बरा होते. आणि आपल्याकडे दोन्ही प्रकारची ट्रीटमेंट आहे. निम्म पेशंट विना ऑपरेशनचे असतात, निम्म पेशंट शस्त्रक्रियेचे असतात. तर ताईंचं ऑपरेशन इतक्यात झालेलं आहे आणि त्यांच्या त्या टायमिंगला विना ऑपरेशन ट्रीटमेंट चालू झाली. ऑपरेशन करून तुमच्या कमरेच्या मणक्याचा किती बरा वाटला? खूप छान वाटते, एकदम बरी झाली. ऑपरेशन करून तुम्ही किती लवकर चालायला लागले, फिरायला लागले? 1 तासात. 1 तासात. म्हणजे वजन असून सुद्धा ज्यांचं वजन कमी ते पण 1 तासात चालतात आणि ज्यांचं वजन आहे ते पण 1 तासात चालायला लागले. Yes, तर yes. सांगायचे की वजनाचा काही विषय नाही आपल्याकडे. आम्हाला भले आज जायला बाहेर यायला वेळ लागतो, पेशंटला त्रास होऊ देत नाही मी काहीच. नाही, खरंच आहे. टाइम ना थोडा 2 शब्द. तुमच्या विना ऑपरेशनची ट्रीटमेंट चालू आहे, म्हणजे रोबोटिक मॅक्स द्वारे ट्रीटमेंट द्वारे. तुम्हाला कितपत फरक आहे? मला असं म्हणजे पेन कमी झाले. ट्रीटमेंट अजूनही चालू आहे, नेम ट्रीटमेंट चालू आहे, नेम ट्रीटमेंट अजून शिल्लक आहे. म्हणजे अजूनही बेडवरती आहे, त्यांना फक्त बेड पासून उतरवलंय आणि शूटिंगसाठी लोकांचे मार्गदर्शन करता आम्ही पुढे आणलेलं आहे. आणलेले बरोबर. कसं वाटतंय एकंदरीत? बरं वाटतंय. तुम्ही दोघे चालून दाखवा मला, कसं माहित पडणार आहे तुम्ही बरे आहेत?